नमस्कार, मी सुवर्णा. धमाल मस्ती आणि रेसिपी चॅनलवर मी तुमचं मनापासून स्वागत करते. माझ्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे. तुम्ही पाहतच असाल, कोरोनाच्या काळामध्ये 2 वर्ष गणपती बाप्पाचं नियोजन नीट करता आलं नव्हतं, पण ह्या वर्षी पुण्यामध्ये अगदी जोशामध्ये आणि ढोल ताशांच्या आवाजामध्ये त्याचं आगमन झालेलं आहे. तर मी आज पुण्यातल्या 5 मानाच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी निघत आहे. सोबत तुम्हालाही नेणार आहे. चला निघायचं मग. आता मी आलेले आहे पुण्याच्या ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपतीकडे आणि तो मानाचा पुण्यातला पहिला गणपती आहे. माझ्या मागे तुम्हाला बराच आवाज येत असेल, कारण की मंदिराच्या गाभारामध्ये अथर्व शीर्षाचं पारायण सुरू आहे. चला तर मग घ्यायचं गणपती बाप्पाचं दर्शन. बाप्पा मोरया. पुण्याचं ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिर आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे. चौधरी गणेशोत्सव हा लोकमान्य टिळकांनी चालू केला, पण ही जे गणपती मंदिर आहे हे 350 वर्षापासून आहे आणि या गणपतीकरता ठकार घराण्याची परंपरा आहे. पुण्याचं ग्रामदैवत म्हणून ओळखलं जातं आणि याचा मान सगळ्यात पहिल्यांदा आहे. त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षात् आत्मासि नित्यं ऋतं वच्मि सत्यं वच्मि अवत माम् अवतारम्. मी या ग्रामदैवत कसबा गणपती मंदिराची महिला प्रमुख विश्वस्त म्हणून मी कार्यरत आहे आणि विश्वस्त म्हणून आता सध्या इकडची सगळी व्यवस्था बघते. आम्ही ठकार सगळे पुजारीच आहोत. इथं ही या मंदिराला पार्श्वभूमी ही जुनी शिवकालीन असल्या कारणाने हे ग्रामदैवत म्हणूनच आहे. कुठल्याही चांगल्या कार्याची सुरुवात आपण या मंदिरातूनच करतो
आणि आज या माझ्या सगळ्या महिला भगिनींनी इथे येऊन अथर्व शीर्ष पठण केलं आणि सुंदरशी आरती म्हणली आणि मंदिराचा संपूर्ण परिसर छान प्रसन्न केला। याबद्दल मी या गृहलक्ष्मी मंडळाचे आभारी आहे आणि असंच तुम्ही सेवा करत राहा आणि आम्हालाही सेवा करण्याचा हे देत जा। धन्यवाद। धन्यवाद। गणपती बाप्पा आताच आपण स्वयंभू कसबा गणपतीचं दर्शन घेतलं, तो अगदी त्याच्या समोरच सार्वजनिक मंडळात 11 दिवस हे गणपती बाप्पा इथे विराजमान असतात। चला तर मग गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया आणि निघूया मानाच्या दुसऱ्या गणपतीचं दर्शन घ्यायला। आपण मानाचे 5 गणपती तर पाहतच आहोत। आत्ताच आपण कसबा गणपती हा पाहिला, भाऊरंगारी या मंडळाचा गणपती दिसला, तर त्याविषयी हे काका आपल्याला जरा सांगणार आहे। हे आहेत काका भाऊरंगारीच्या 4थ्या पिढीतले, तर त्यांनाच विचारूया या गणपतीचं महत्त्व काय आहे ते। नमस्कार काका। नमस्कार, मी संजीव प्रभाकर जावळे, भाऊसाहेब रंगाऱ्यांच्या 4थ्या पिढीतला। भाऊसाहेब रंगारी आणि त्यावेळचे पुढारी हे 1892 साली एकत्र आले त्यांच्या घरात भाऊसाहेब रंगाऱ्यांच्या, आणि त्यांनी विचार करत होते की आपण लोकांना एकत्र आणण्याकरता माध्यम शोधत होते। तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपण जर काही सार्वजनिक गणपती उत्सव चालू केला, त्यानिमित्ताने आपण लोकांना एकत्र आणू शकू ब्रिटिशर्स विरुद्ध लढण्याकरता। ही आयडिया सगळ्या त्यावेळच्या पुढाऱ्यांना पटली। कागदाच्या लगद्यापासून आणि लाकडी भुशापासून केलेली इको फ्रेंडली 121वं वर्ष आमचं आहे की आम्ही त्याची पूजा करतोय। बरं बरं। आणि हे स्वतः भाऊरंगाऱ्यांचे हे मूर्ती आहे। जर तुम्ही वाड्यात गेलात तर त्यांनी स्वतःचा एक असा स्टॅच्यू करून ठेवलेला आहे, तो तुम्हाला वाड्यात दिसेल भाऊसाहेब रंगाऱ्यांच्या। 1893ला 26 सप्टेंबरच्या केसरीमध्ये लोकमान्य टिळकांनी भाऊसाहेब रंगाऱ्यांची प्रशंसा केली की या सद्ग्रस्ताने काम केलेलं आपल्या समाजाकरता चांगले आणि आपल्याला लोकांना एकत्र आणतायत इंग्रजांविरुद्ध लढण्याकरता म्हणून। आणि 1894ला टिळकांनी त्यांचा गणपती बसवला। बरं, म्हणजे ह्यांच्या नंतर आलाय। म्हणजे मी जे हे ऐकलंय की भारतामध्ये सर्वात पहिला सार्वजनिक गणेश उत्सव रंगाऱ्यांनीच केलेला आहे। बरोबर, हो। आपण जर काही महाराष्ट्र राज्याचा कोश पाहिला तर त्यात मेन्शन केलेलं आहे की भाऊसाहेब रंगारी जन्म 1895 आणि मृत्यू 1905 साली। आणि त्यात असं लिहिलं आहे की सार्वजनिक गणेश उत्सव सुरू करण्याचं कार्य हे आपल्या स्टेट गव्हर्नमेंटने पण हे केलेलं आहे, त्यांच्या कोशात लिहिलेलं आहे। बरं बरं। म्हणजे पुण्यातल्या 5 मानाच्या गणपतींना जितकं महत्त्व आहे तितकंच ह्या गणपती बाप्पाला सुद्धा आहे। चला तर मग आता त्याचं दर्शन घेऊया आणि निघूया मानाचे पुढचे गणपती पाहायला।
आता आपण आलेलो आहोत पुण्याचा मानाचा दुसरा गणपती पाहण्यासाठी. तो आहे तांबडी जोगेश्वरीचा सार्वजनिक गणपती आणि माझ्यासोबत आहेत त्याच गणपतीचं दर्शन घेण्यासाठी राजू बावडेकर. त्यांनाच विचारूया आज त्यांना कसं वाटतंय. सर नमस्कार, कसं वाटलं तुम्हाला दर्शन घेताना पुण्याच्या गणपतींचं? मी गेले 40 वर्ष रोज दर्शन घेतो कारण मी इथेच राहतो. हो का? चला, तर अशा पद्धतीने आपला दुसरा गणपती पूर्ण झालेला आहे म्हणजे पाहून. आता आपण वळूया गणपती तिसरा पाहण्यासाठी. धन्यवाद. धन्यवाद. आता मी आलेली आहे मानाचा पुण्यातला चौथा गणपती. त्याच्याविषयी बरीच माहिती आपल्याला प्रीतम दादा आणि अक्षय दादा सांगतील. नमस्कार, माझं नाव अक्षय श्रीराम. मी मंडळाचा एक उत्सव प्रमुख आहे. यावर्षी आम्ही केलं आहे स्वानंदपुरम. मंडळाचं नाव श्री तुळशीबाग सार्वजनिक उत्सव मंडळ ट्रस्ट, मानाचा चौथा महागणपती. यावर्षी आम्ही स्वानंदपुरम असा खूप मोठा महाल उभा केला आहे. तर यासाठी आम्ही उत्तरमुखी गणपती बसवतो, बाहेरच्या साईडला चेहरा. तर आम्ही पहिले सभा मंडपात मग गणपती बसवतो. आमचा पेशवेकालीन मूर्ती उत्तरमुखीच आहे, पण काही कारणास्तव आम्हाला जागा नव्हती म्हणून आम्ही तिथं बसवतो. पण यावर्षी आम्ही तो बाहेर काढला आहे. तज्ज्ञांनी गुरुजींना विचारून आम्ही तो गणपती बाहेर काढला. उत्तरमुखी बसवतो. भव्य दिव्य सेट उभा केला आहे. प्रत्येक गणेश भक्तांना नम्र विनंती, प्रत्येकाने यावी. अशी सुंदर एकदम छान डेकोरेशन उभं केलं आहे. सगळ्यांनी यावी हीच गणेश भक्तांची नम्र विनंती आमची. थँक्यू सो मच दादा तुम्हाला माहिती दिल्याबद्दल. आता आपण वळूया मानाचा पाचवा गणपती बघण्यासाठी.
आत्ता आपण आलेलो आहोत लोकमान्य टिळक यांनी बसवलेल्या मानाच्या पुण्यातल्या 5व्या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी। याविषयी अधिक जाणून घेऊया टिळक परिवारांमधल्या सदस्यांशी। माझ्या शेजारीच उभे आहेत रोहित टिळक। चला तर मग त्यांनाच विचारूया अजून जराशी माहिती। नमस्कार सर। नमस्कार। काय सांगाल तुम्ही या गणपतीविषयी आणि तुमची ही कितवी पिढी आहे? माझी 5वी पिढी लोकमान्यांची। बरं। आणि पहिला म्हणजे आपल्याला माहिती की काय दृष्टिकोन ठेवला गेला होता हा सार्वजनिक उत्सव चालू करण्यामागे, आणि त्यानंतर अनेक मंडळं ही स्थापन झाली। पहिला विंचुरकर वाड्यामध्ये गणरायाची स्थापना झाली, आणि नंतर लोकमान्य 1905 साली जेव्हा केसरीवाड्यात राहायला आले तेव्हापासून केसरी गणेश उत्सव म्हणून त्याची सुरुवात व्हायला लागली। आणि जी परंपरा किंवा जे त्यावेळेला सुद्धा पण तेव्हा ब्रिटिशांच्या विरुद्ध एकत्र व्हायला काही ना काहीतरी उपक्रम हे घेतले जायचे, पण तीच परंपरा पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न आम्ही करतो। पूर्ण 10 दिवस काही ना काहीतरी उपक्रम इथे चालू असतात, सांस्कृतिक कार्यक्रम असतात, व्याख्यानं असतात, स्पर्धा निर्णय भरवले जातात, ब्लड डोनेशन कॅम्प भरवला जातो, आणि लहानापासून मोठ्यापर्यंत सगळेजण याच्यात सहभागी होतील याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे। कारण हाच मूळ दृष्टिकोनसुद्धा होता की सगळ्यांनी एकजूट व्हावं, सगळ्यांनी एकत्र यावं आणि पूर्णपणे या गणेश उत्सवात सहभागी व्हावं, आणि तोच जो उपक्रम आम्ही पुढे न्यायचा प्रयत्न करतो। बरोबर, चालेल। खूप चांगली माहिती तुम्ही आम्हाला दिली, धन्यवाद। अशाच प्रकारे आपले मानाचे 5 गणपतीचं दर्शन पूर्ण झालेलं आहे। थँक्यू, बाय बाय। मानाचे 5 गणपती तर आपले पाहून झालेत, पण पुण्यात आलो आणि दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन नाही घेतलं असं होणं शक्यच नाही। चला तर मग गणपतीला बांधूया 5 नारळाचं तोरण आणि लगेच जाऊया त्याचं दर्शन घेण्यासाठी।